एक देवी आहे, तिला 4 हात आहेत। एका हाताने तिने भाला घेतलाय आणि एका रेड्याचं मुंडकं उडवलंय आणि त्यातून बाहेर आलेला महिषासूर राक्षस आहे। त्याच्या छातीवरही घाव झालेला आहे आणि त्याच्या हातात एक मोठा सूर आहे। ती देवी एका पायाने त्या रेड्याला दाबून धरते। हे कार्विंग आपल्याला कोकणातल्या एका देवळात दिसतं। पण देऊळ सांगायच्या आधी पूर्ण कार्विंग समजून घेऊ। ही देवी आहे ती म्हणजे महिषासुरमर्दिनी। ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या एकत्रित शक्तीचं स्वरूप आणि महिषासूर राक्षसाचा वध करणारी, म्हणून दुर्गा देवीचं सर्वात उग्र रूप ते म्हणजे महिषासुरमर्दिनी। पण महिषासूर हे कशाचं प्रतीक आहे? ते लोकांच्या मनातल्या दुर्गुणाचं प्रतीक आहे। लोकांमध्ये जो अहंभाव आहे त्याचं प्रतीक आहे। तर ह्या सगळ्याला नष्ट करण्याचं काम महिषासुरमर्दिनी करते असं सिम्बॉलिकली आपण म्हणू शकतो। आता हे शिल्प आहे ते एका लाकडावर कोरलेलं आहे, पण विशेष गोष्ट अशी ते लाकूड अतिशय छोटं आहे। कार्विंगमध्ये त्या कोरण्यामध्ये किती कला आहे ते बघा, आणि त्याहीपेक्षा ते सापडतं एका शंकराच्या देवळात। तर आता ते देऊळ कुठलं? पावसवरून मावळंगेकडे जाताना विश्वेश्वर नावाचं देऊळ। आता देवळात जाताना टिपिकल कोकणी पद्धतीचं देऊळ तुमचं मन वेधून घेतच। ते घेताना हे महिषासुरमर्दिनीचं काष्ठशिल्प नक्की बघा।